रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. देवर्षी नारद महाराज ब्रह्मदेवाला विचारतात की भगवान शंकर कैलास पर्वतावरती राहायला का गेले, वरच राहायला का गेले असा प्रश्न केल्याच्या नंतर ब्रह्मदेव महाराज देवर्षी नारद महाराजाला कथा वर्णन करून सांगू लागली की हा परमात्मा, हा देव भक्ताच्या म्हणण्यानुसार प्रगट होत असतो. भक्तानं जशी इच्छा केली, ज्याही प्रकारे भक्त इच्छा करतील त्या प्रकारे तो देव प्रगट होत असतो. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा. भक्तानं जशी इच्छा केली त्या प्रकारे देव प्राप्त होत असतो, प्रगट होत असतो. मग ब्रह्मदेव महाराज देवर्षी नारद महाराजांना कथा वर्णन करून सांगू लागले. जसा प्रश्न विचारलाय कोणी, नारद महर्षी महाराजांना, की भगवान शंकर कैलास पर्वतच का निवडला, त्यांनी राहण्यासाठी तेच ठिकाण का निवडलं. तर एक फार सुंदर अशी कथा शिवमहापुराण ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितली. तर यज्ञदत्त नावाचा एक ब्राह्मण, मग हा ब्राह्मण आहे, हा यज्ञदत्त आहे, आणि याला एक मुलगा झाला, पुत्र झाला त्याला, आणि फार आनंद झाला. घ्या पेढे, मुलगा झाला की पेढा, आणि मुलगी झाली की जिलेबी. आणि व्यवहारामध्ये सुद्धा पहा ना, आपण आपल्याला जास्त आनंद कधी होते, मुलगा झाल्यावर. आणि मुलगी झाल्यावर माणूस नाक जरासं मोडीते, आनंद वाटत नाही काही जणाला म्हणालो बरं. व्यवहारात सुद्धा आपल्याला मुलगा झाला की जास्त आनंद होतो, वडिलाला होतो, त्या मुलाच्या आईला होतो, पूर्ण गणागोताला आनंद होतो. असं जरी असेल ना महाराज, परंतु मुलगी सुद्धा काही कमी नाही. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता आपण त्यांना दोघांनाही समान शिक्षण दिलं पाहिजे. का? कारण आता स्त्रियांना सुद्धा आरक्षण आलेलं आहे ना, वाटा आहे ना. 100 शिक्षक भरती जर होणार असेल तर त्यातील 50% महिलांना सुद्धा काय आहे, वाटा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी पुढे गेलेली आहे. आता मुली आता कुठेच कमी नाहीत, स्त्री आता कुठंच कमी राहिलेली नाही. अहो, भारत देशाने, आपल्या या हिंदुस्थानने असं एक पद आहे आपल्या देशामध्ये की सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती. या राष्ट्रपती पदावर सुद्धा एक स्त्री होती, त्या म्हणजे प्रतिभाताई पाटील. मग स्त्री कमी का? नाही ना, स्त्री कमी नाही. स्त्रीला कमी लेखलं न पाहिजे, मुलीला कमी लेखलं न पाहिजे. आज व्यवहारामध्ये जर सर्वात जास्त भरारी घेत असतील तर ह्या मुली, मग ते शिक्षण क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्र असेल, तिथं मुलगी आज पुढे वाटचाल करत आहे. आणि थोर साधू पुरुषांना, महात्म्यांना, नेत्यांना, धनवानांना सुद्धा जन्माला घालण्याचं जे कार्य केलं असेल ते म्हणजे एका स्त्रीनंच केलेलं आहे. म्हणून आपल्याकडून कोण्या मुलीची, कोण्या स्त्रीची निंदा सुद्धा होता कामा नये. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक, भीष्म और हनुमान. या थोर साधू पुरुषांना प्रगट करण्याचं काम एका स्त्रीनंच केलेलं आहे. म्हणून आपल्याला व्यवहारामध्ये मुलगा झाल्यावर आनंद होतो, परंतु मुलगी सुद्धा काही कमी नाही. तसं यज्ञदत्त नावाच्या ब्राह्मणाला
पुत्र झाला, मुलगा झाला. कशावर कथा सांगायलो? प्रश्न आपल्या लक्षात राहिला पाहिजे की भगवान शंकर कैलास पर्वतावरती का राहायला गेले. कथा कोणती सांगा, 10 कथा सांगण्यापेक्षा 2च कथा सांगायच्या, परंतु डीपमध्ये सांगितली पाहिजे. कशी? डीप, खोल जाऊन सांगितली पाहिजे, मुळापासूनच काढायची. ती कथा मुळापासून निघाली पाहिजे. भगवान शंकर कैलास पर्वतावरती का राहायला गेली सांगायचं कारण 2 मिनिटात बी सांगता येते, परंतु डीपमध्ये जायचं. भगवान शंकर कैलास पर्वतावरती का राहायला गेली याचं उत्तर देवर्षी नारद महाराजांना सांगत असताना, ही यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण आणि त्याला मुलगा झाला, त्या मुलाचं नाव गुणनिधी. मुलाचं नाव लक्षात ठेवा. आपल्याला एरवी श्रीमद भागवत कथा, रामायण कथा ह्या कथा श्रवण करण्याचा लाभ जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे, परंतु ही शिवमहापुराण कथा नवीन आहे आपल्यासाठी. भागवत ग्रंथामधल्या, भागवत कथेतल्या, रामायण कथेतल्या प्रत्येक भक्ताचं, देवाचं जे कोणत्याही कथा असतील ह्या नावानिशी पाठ आहेत. कथाकारापेक्षा श्रवण करणाऱ्याला जास्त माहिती. श्रवण करणारे हुशार असतात. अहो साधू संतांनी सांगितलंय ना, श्रवण करणारा कमी नाही. ज्ञानोबराय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्पित से भक्ती. तुम्ही कोण आहेत? तुम्ही साक्षात भगवंताच्या, भगवान महादेवाच्या मूर्ती. मग हा यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण, त्याला मुलगा झाला, त्यानं त्याचं नाव गुणनिधी ठेवलं. मुलगा झाला किंवा मुलगी झाली की पहिल्यांदा आपण त्याचं नामकरण विधी करत असतो. काय नाव ठेवावं? आता एक फॅशन आली. वडिलाचं नाव जसंही त्याच्यातलं पहिलं अक्षर किंवा शेवटचं अक्षर त्याच्यावरून नाव ठेवतो, नाहीतर त्या मुलाच्या आईचं किंवा मुलीच्या आईचं पहिलं अक्षर किंवा त्याच्या शेवटचं अक्षर, जशी तशी पद्धत. परंतु ह्याचं नाव ठेवलं गुणनिधी. ह्या नावामध्ये अर्थ पहा, गुण, गुणाचा निधी असणारा. परंतु हा गुणनिधी थोडा मोठा झाला. जसं त्याचं नाव होतं तसा तो वागायला नव्हता. नाव काही ठेवते, नाव काय नसते, नावात काही नाही. आता एखाद्या व्यक्तीचं नाव सुलोचना, इथली सोडून नाही ना कोणाचं नाव आहे का? बरं, सुलोचना, शांताबाई किंवा काही बी, नमन, वंदन, किंवा इकडं पुरुषांचं सुद्धा धनपाल. धनपाल नाव असते बघा. धनपाल नाव नाही ना कोणाचं? नाही, धनपाल नाव नाही. नाव आहे धनपाल, परंतु कटोरी घेऊन भिक्षा मागायला काय उपयोग आहे का? तसं ह्याचं गुणनिधी नाव होतं, परंतु त्या नावासारखा तो वागत नव्हता. त्या गुणनिधीला कुसंगती लागली, वाईटांची संगती लागली. संगतीचा फार परिणाम होत असतो. मला एके दिवशी आमच्या माऊली महाराजांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही या क्षेत्राकडे किंवा असं कसं वळले गडे? मी त्यांना माझा पूर्व इतिहास सांगितला. मला फक्त संगतीचा परिणाम आहे फक्त. काय चांगल्याच्या संगतीनं काय होते, आता तुम्ही तर सगळे आपल्या जिल्ह्यातले आहेत, परंतु या मीडियाच्या माध्यमामधून मला सांगायचे की आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या मराठवाड्यामध्ये नव्हे म्हणून महाराष्ट्रामध्ये एक परंपरा म्हणजे सद्गुरू मोतीराम महाराज, गुरुरे मारुती महाराज दस्तापूरकर आणि यांच्या परंपरेमधील जे आता जे उत्तराधिकारी आहेत, जे कार्य चालवतात, अर्थात अच्युत महाराज दस्तापूरकर, यांची संगत मला लागली. म्हणून माझा कायापालट झाला. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर जीवनामध्ये काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे पहा. बघ, मग ह्या गुणनिधीला संगत लागली, परंतु कुसंगती लागली, वाईटाची संगती लागली. म्हणून आपणही आपल्या मुलाबाळांकडे लक्ष दिलं पाहिजे. सध्या माणसाला या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सर्व काही, पैसा आहे, घर आहे,
गाड्या, नोकर चाकर सर्व काय आहे, परंतु सध्या माणसाला वेळ नाही. कोणता वेळ नाही तर आपल्या मुलाबाळाकडे लक्ष द्यायला वेळच नाही. म्हणून आपण आपल्या मुलाबाळाला संस्कार घालण्यासाठी वेळ द्या, वेळ खर्च करा, वेळीच त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करा. आणि एकदा जर मुलगा जर हातातून गेला ना महाराज, ते कोणालाच ऐकणार नाही. म्हणून त्याला कुसंगती लागली आणि तो व्याभिचारी बनला, जुगार खेळू लागला. जुगार खेळण्याच्या नादामध्ये माणसाला ही वाईट संगती लागली. दूतंच मद्यंच प्रीतिंच वेश्या पापदिश चौर्यम परदार सेवा एतानी सप्तव्यसनानी लोक घोराती घोरम नरके नयंती. दूत खेळणं म्हणजे जुगार खेळणं, मद्यप्राशन करणं, परदारात सेवन करणं हे नरकाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. नरकाला ज्याला जायचं त्यानं हे साधन केले पाहिजे, ज्याला जायचं नाही त्यानं हे साधन करू नये. मग तसा हा गुणनिधी जुगार खेळू लागला. वडील तर ब्राह्मण नाहीत, परंतु हा जुगार खेळू लागला, व्याभिचारी बनला. आणि मग हे जुगार खेळण्यासाठी, व्याभिचार करण्यासाठी माणसाला पैशाची गरज असते. मग पैसे तर नाहीत, घरातील एक एक वस्तू न्यायचा, विकायचा आणि त्या विकून पैशातून हा व्याभिचार करायचा, जुगार खेळायचा. परंतु हे त्याच्या आईला कळालं. आपल्या घरातील मुलगा असेल किंवा मुलगी असेल, हे त्याच्या आईला अगोदर कळत असतं बरं की आपली मुलगी, आपला मुलगा काय करायलाय, मोबाईल बघायलाय का, चॅटिंग करायलाय का, व्हिडिओ कॉल करायलाय का, SMS करायलाय का, ह्याला फेसबुकला मित्र किती, मैत्रीण किती, स्नॅपचॅटला कोणाला पाठवायला, हे आपल्या घरात कळत असतं. आणि पहिल्यांदा आईला कळत असतं. आणि कळाल्याच्या नंतर आईचं प्रेम आहे महाराज, परंतु आईने आपल्या मुलाकडे किंवा मुलीकडे वाईट वागण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. योग्य वेळी त्याला आवर घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु आई एखाद्या वेळेस पांघरून घालते, आणि पांघरून जर घातलं आणि तो जर कदाचित जर मोठा पुढे चालून जर एखादा डाकू बनला, चोर बनला किंवा वाईट करणारा असा मोठा एखादा व्यक्ती बनला, तर त्याच्या पाठीमागं त्या आईचा वाटा आहे असं समजावं लागेल आपल्याला. म्हणून एकदा काय झालं, आईनं आपल्या मुलाच्या अपराधावर पांघरून घालू नये. एक डाकू होता आणि त्याला डाकूला, त्या चोराला फाशीची शिक्षा सुनावली. मरेपर्यंत फाशी, मरेपर्यंत फाशी. बरं, जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याला फाशी देणे. मग त्याचा तो दिवस ठरला आणि त्याला ज्याला फाशी देणार आहे त्या चोराला विचारलं, सांग तुझी शेवटची इच्छा काय. ते म्हणला, माझी शेवटची एकच इच्छा आहे. इच्छा विचारली जाते बरं, कारण माणसाचं काही मराव पण इच्छा मरू नये, वासना मरू नये माणसाची इच्छा. त्याची इच्छा विचारली तर त्यावेळेस तो चोर म्हणला, मला माझ्या आईची भेट घ्यायची. कोणाची? मला माझ्या आईची भेट घ्यायची. त्या जेलरला वाटलं काय त्याच्या आईवर प्रेम इकडे ह्याचं. त्याच्या आईला बोलवलं, तुमच्या मुलाला मरेपर्यंत फाशी, त्याचा हा दिवस आहे. परंतु त्याने इच्छा व्यक्त केली की मला माझ्या आईची भेट घ्यायची. आईला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर त्या दोघांचं संभाषण सुरू झालं. आणि जशी आई जवळ आली की ह्यानं त्या आईचा गालच तोडून काढा महाराज. त्याला त्यावेळेस त्या जेलरनं विचारले, तू तुझ्या आईची भेट घ्यायची म्हटलास, तू गाल का तोडून काढास. त्यावेळेस त्या जेलरला त्यानं सांगितलं, जेलर साहेब, अहो मी या मातेच्या उदरी जन्म घेतलेला आहे. मी लहानाचा मोठा झालो, माझं संगोपन केलं, मी शाळेत जाऊ लागलो. आणि शाळेत पहिल्या दिवशी मी पेन्सिल चोरून आणली आणि माझ्या आईला सांगितलं, आई बघ मी हे पेन्सिल चोरून आणली. आई म्हणली, बरं बरं बाळा. मी दुसऱ्या दिवशी कंपास आणला, आईला सांगितला. आईनं माझी पाठ थोपटली. पुन्हा मी वह्या चोरून आणू लागलो, आईनं माझी तरी पाठ थोपटली. मी दप्तर चोरून आणू लागलो. मी कॉलेजला गेलो, दुसऱ्यांच्या वस्तू चोरायला लागलो, पैसे चोरायला लागलो.
ज्यावेळेस माझा संसार सुरू झाला, मी चोऱ्या माऱ्या करायला लागलो, मोठा डाकू बनलो. आणि चोऱ्या माऱ्या करत असताना मी खून सुद्धा करायला भेलो नाही. म्हणून मी आज जेल भोगली आणि मला आज फासावर चढवणार आहेत. म्हणून मी माझी शेवटची इच्छा व्यक्त केली, ती म्हणजे माझ्या आईची भेट घ्यायची. तर मला या जगाला सांगायचंय, जर मला वेळी जर माझ्या आईनं जर मला शिक्षा केली असती, ज्यावेळेस मी पहिल्यांदा चोरी केली, पेन्सिल चोरून आणली, त्यावेळेस जर मला म्हटली असती, बाळा हे दुसऱ्याचं असं चोरून आणणं हे वाईट असतं, मोठा चोर बनशील, हे चांगलं नसतं, असं जर मला वेळीच सावध केलं असतं तर मी मोठा चोर झालो नसतो. मी चोर होण्यासाठी, हे अपराध करण्यासाठी कारणीभूत जी कोण आहे म्हणजे माझी आई आहे. म्हणून आपण आपल्या मुलाबाळांना संस्कार घाला, आपण आपल्या मुलाबाळांना वेळ द्या. म्हणून हा गुणनिधी घरातील वस्तू चोरून नेऊ लागला, व्यभिचार करू लागला. त्याच्या आईला माहीत होतं, परंतु आईनं दुर्लक्ष केलं. एके दिवशी तो आईला म्हटलं, आई आता घरातील सगळ्या वस्तू संपल्या, आता मला काहीतरी दे, आणि जर नाही दिलंस तर मी तुला मारणार. आईला मारू लागला. मग त्याच्या आईने त्याला एक हिऱ्याची अंगठी दिली, हिरा असणारा अंगठी. त्यानं ती अंगठी घेतली आणि ती अंगठी घेऊन तो एका व्यापाऱ्याकडे गेला आणि त्या मोबदल्यात त्यानं पैसे घेतले. आणि पैसे घेतल्याच्या नंतर त्यानं व्यभिचार केला. परंतु त्याचे जे वडील होते यज्ञदत्त नावाचे, ते हिऱ्याचे व्यापारी होते. आणि मग तीच अंगठी या यज्ञदत्त नावाच्या ब्राह्मणाकडे आली. त्यानं ती ओळखली अंगठी की ही तर अंगठी आपलीच आहे, परंतु इथं आली कशी? मग आता याचा छडा लावायचा. घरी आल्याच्या नंतर आपल्या पत्नीला विचारला अगोदर, आपल्या घरातील हिऱ्याची अंगठी कुठे गेली? त्यावेळेस तिनं खरं सांगावं ना. ती म्हटली मला माहीत नाही. असंही का म्हटलं? मग त्यावेळेस असं वाटलं की एकतर माझ्या पत्नीनं अंगठी ही विकली, नाहीतर माझ्या मुलानं. मग आता त्यानं ह्याचा शोध लावायचा म्हणून आपल्या पत्नीकडे आणि गुणनिधी नावाच्या मुलाकडे जरा बारकाईनं लक्ष ठेवायला सुरुवात केली. आणि लक्ष ठेवल्याच्या नंतर त्याला असं कळालं की माझा मुलगा हा व्यभिचार करायलाय, दूत खेळायलाय आणि घरातील वस्तू सुद्धा चोरून न्यायलाय. तो म्हणजे माझा मुलगाच. आणि त्याला सहकार्य करणारी म्हणजे माझी पत्नी, अर्थात त्याची आई. हे दोघं जण असं करायलेत. आपणही व्यवहारामध्ये जर एखादा व्यक्ती जर पाप करायलाय तर त्याला अनुमोदन दिलं न पाहिजे, त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि तुम्ही जर त्याला सहकार्य केलं तर पाप करणारा आणि अनुमोदन करणारा, देणारा, सहकार्य करणारा, दोघांनाही तेवढंच पाप लागतं. संताची भाषाच आहे ना, साधू संत सांगितलेले, जेने पाप केले दिले अनुमोदन, दोघासी पतन सारिखेची. ह्याला कळालं की माझी पत्नी आणि माझा मुलगा असे असे कृत्य करायलेत. त्याला राग आला आणि त्यानं दोघांनाही हाकलून दिलं. जा म्हटलं, आता तुम्हाला घरामध्ये राहण्यासाठी परवानगी नाही. दोघांनाही हाकलून दिलं. आणि हाकलून दिल्याच्या नंतर ही दोघंही वनवन भटकू लागली. परंतु त्यावेळेस त्या गुणनिधीला पश्चाताप झाला. त्या मुलाला पश्चाताप झाला की माझ्यामुळे ही आता जी वेळ आली ही माझ्या आईवर वेळ आलेली आहे, माझ्यामुळंच आईला त्रास सहन करावा लागतंय. तो वनवन भटकू लागला. मग तो एका शिवालयात गेला, एका शिवमंदिरात गेला. आणि तिथे त्याला तहान लागली, भूक लागली. परंतु तो शिवमंदिरात ज्या ठिकाणी गेला होता तिथं लोक भक्त भगवान शिवाची पूजा करायला येऊ लागले. भगवान शिवाची पूजा करायचे, भगवान शिवाला नैवेद्य ठेवू लागले. आणि काही व्यक्ती तिथून निघून गेले आणि काही व्यक्ती मंदिरातच थांबले. जो नैवेद्य ठेवलेला होता त्या गुणनिधीला वाटलं की मला इतकी भूक लागली, आता हे नैवेद्य खावं गडे. रात्र झाली, ह्याच्या पोटामध्ये भूक लागलेली होती.
आणि रात्र झाल्याच्या नंतर हा मध्यरात्री उठला आणि मंदिरात गेला. आणि त्या मंदिरात गेल्याच्या नंतर तिथं अंधार होता. जिथं शिवलिंग होतं तिथं अंधार होता. ह्याच्या पोटामध्ये तर भूक लागली. याला माहिती की इथं नैवेद्य ठेवला, आपण नैवेद्य खावा, आपली भूक भागेल. परंतु अंधारे दिसच न झाले काही, म्हणून त्या मंदिरातील दिवा सुद्धा शांत झालेला होता, प्रकाश नव्हता. मग त्यांना अंगातला सदरा फाडा महाराज. एक कपडा, त्याच्या अंगावर जे कपडा होता त्याचा कपडा फाडा आणि त्या कपड्याची वात केली. काय केली? वात केली. आणि त्या समयमध्ये लावल्याच्या नंतर दिवा प्रज्वलित केला आणि त्या उजेडाने त्याला तो नैवेद्य दिसला. त्याने नैवेद्य उचलला आणि उचलून त्या मंदिरातून बाहेर आला आणि पळू लागला. तितक्यात मंदिरातील व्यक्ती, ते ज्यांनी जी शिवलिंगाची पूजा केलेली होती, नैवेद्य ठेवलेला होता, त्या व्यक्ती जागे झाली आणि पाहितलं तर चोर 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 म्हणून त्याच्या पाठीमागं धावू लागली. पाठीमागं धावत असताना त्याला धरलं आणि मारायला सुरुवात केली. आणि मारत असताना त्या गुणनिधीचा त्याच्यात मृत्यू झाला. एक तर त्याला तहान लागलेली होती, अनेक दिवसापासून भटकू लागला, पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता आणि हे वरून यांनी मारले आणि अशात त्याचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाला की लगेच यमदूत आली, उचलून नेणार. तेवढ्यात शिवगणही आले आणि शिवगणाने यमदूताला परत पाठवलं. आणि त्यावेळेस गुणनिधीने शिवगणांना विचारलं की मी फार वाईट कृत्य केलेले, मी फार वाईट वागलो, व्यभिचार कर्म केले, मी चोऱ्या केल्या, माझ्यामुळं माझ्या आईला त्रास सहन करावा लागतंय आणि तुम्ही मला न्यायला आलात. शिवगण म्हणजे भगवान शिवाचे गण आलेत. मी असं काय पुण्य केले? अहो मी तर जन्मभर आयुष्यभर वाईट कृत्य केले, मला यमानं न्यायच्या ऐवजी तुम्ही न्यायला का आलात? त्यावेळेस शिवानी त्या शिवगणांनी दोन कारणं सांगितले. गुणनिधी, तुला जरी वाटत असेल की तू पूर्ण आयुष्यभर वाईट कृत्य केलंस, परंतु तुला आम्ही दोन कारणामुळे इथं न्यायला आलो. आम्हाला भगवान शंकरांनी पाठवले. त्याचं कारण म्हणजे, पहिलं कारण म्हणजे तू भगवान शंकराच्या मंदिरात प्रकाश केलास. काय केलास? भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तू स्वतःचा अंगावरचा सदरा फाडून वात केलीस आणि भगवान शंकराच्या त्या शिवलिंगावर प्रकाश पडला, उजेड केलास. म्हणून आपणही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर दिवा लावला पाहिजे. मग आता दिवा कोणता लावावा, कोण्या दिवशी लावावा, कसा लावावा हे तुम्हाला सांगाल ना. जशा जशा कथा येतील तशा तसं आपण सांगू. म्हणून मंदिरामध्ये आपण दिवा लावला पाहिजे. मग ते मंदिर नवं असेल नाही तर जुनं असेल. आता वादच सुरू झालेत महाराज. हे तर मंदिर आता निर्माण झाले, इथं दिवा लावू का नको? अरे लाव ना, कुठे बी लाव की, देव सर्वत्रच आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. कुठं नाही, देव सर्वत्र आहे. म्हणून आपण मंदिरामध्ये दिवा लावला पाहिजे, प्रकाश निर्माण केला पाहिजे. म्हणून त्या शिवगणांनी त्याला दोन कारणं सांगितली. त्यातलं पहिलं कारण म्हणजे, गुणनिधी, आम्ही तुला न्यायला आलोत, आम्हाला भगवान शंकरांनी पाठवले. म्हणजे एक कारण म्हणजे तू भगवान शंकराच्या मंदिरात प्रकाश केलास. आणि दुसरं कारण म्हणजे तुला भगवान शंकराच्या प्रसादाची आस लागली होती. कशाची? तू मंदिरामध्ये आलास, ह्या भक्ताने तिथं पूजा केली होती आणि नैवेद्य ठेवला होता, तुझ्या पोटात भूक लागली होती, म्हणून तुला भगवान शंकराच्या, भगवान महादेवाच्या प्रसादाची आस लागली होती. आपल्याला ही प्रसादाची आस लागली पाहिजे. आणि आपल्याला जर कदाचित कधी जर जमलं तर मंदिरामध्ये प्रकाश सुद्धा निर्माण केला पाहिजे. हरिहरा नाही बोट भरवाती, होन त्यांची गती होईल नेनू.
मग हा गुणनिधी दुसऱ्या जन्मामध्ये कलिंग झाला, कलिंग नावाचा राजा झाला. मग राजा झाल्याच्या नंतर त्यानं अनेक शिवमंदिरं बांधली. का? कारण त्यानं पूर्वीच्या जन्मामध्ये सुद्धा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये त्याचा प्राण गेला होता. भगवान शंकराची शिवगण आली होती म्हणून हा दुसऱ्या जन्मामध्ये कलिंग नावाचा राजा झाला. राजा झाल्याच्या नंतर मग त्याची ती शिवावरली भक्ती वाढली. भगवान शंकराची अनेक मंदिरं बांधली. आपल्याला सुद्धा भगवान शंकराची मंदिरं कुठेही गेले दिसायलेत का नाही? जशी मारुती रायाची मंदिरं आहेत गावोगाव, तसे भगवान शंकराची सुद्धा अनेक मंदिर आहेत. मग मंदिरात दिवाबत्तीची व्यवस्था केली कोणी? कलिंग नावाच्या राजाने. आणि नैवेद्याची सुद्धा व्यवस्था केली. मग या कलिंग राजाने काशी क्षेत्रावर काशी विश्वनाथला जाऊन भगवान शंकराची आराधना केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एक तर त्या भगवान शंकराची पूजा केली, त्यानं लीला श्रवण केली आणि भगवान शंकराच्या नामाचा उच्चार, नामाचा जप. मग ते कोणताही करा, पंचाक्षरी करा, षडाक्षरी करा, नमः शिवाय म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, नाहीतर श्री शिवाय नमस्तुभ्यं. एकदा आपण प्रार्थना म्हणू. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. कर पार्वतीसह तिथं प्रगट झाले. मग तो गुणनिधी अर्थातच तो कलिंग नावाचा राजा पार्वतीकडेच पाहू लागला. परंतु पाहत असताना वाईट नजरेने पाहतोय असं पार्वतीला वाटू लागलं. मग त्या पार्वतीने त्याचा डावा डोळा फोडला. डावा डोळा फोडल्याच्या नंतर भगवान शंकर म्हटले, तू असं का केलंस? त्याचा डावा डोळा का फोडलास? तर त्यावेळेस पार्वती माता म्हणतात की देवा, हा माझ्याकडे वाईट नजरेने पाहू लागला. वाईट नजरेनं जर पाहितलं तर त्याचा डावा डोळा उडविला पाहिजे. परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये. आणि स्त्रीने सुद्धा परपुरुषाकडे वाईट नजरेने पाहू नये. वाईट नजरेनं पाहितलं तर हे अशाच प्रकारचं कृत्य होत असतं. माता पार्वतीने त्याचा डावा डोळा फोडला. त्यावेळेस भगवान शंकर म्हणतात, तू त्याचा विनाकारण डोळा फोडलास, कारण हा तुझ्याकडे वाईट नजरेनं पाहत नसून हा का पाहत होता तू तर यालाच विचार. त्यावेळेस तो म्हणू लागला की आईसाहेब, मी तुमच्याकडे वाईट नजरेने पाहत नव्हतो. मी असा विचार करत होतो की भगवान शंकराच्या सोबत सतत ही जी राहत आहे ही कोण असेल, नेमकी काय पुण्य केलं असेल, अशा नजरेनं पाहत होतो. म्हणून त्याला मग माता पार्वतीने त्याला वरदान दिलं आणि दिव्य दृष्टी दिली. असं सांगितलं की तुला आता एक डोळा राहिला, परंतु त्या एका डोळ्यानं तुला दोन्हीकडचंही दिसेल. त्याचं नाव पडलं म्हणजे पिंगलाक्ष. तुला एका डोळ्यानं दोन्हीकडचंही दिसेल. मग त्यावेळेस भगवान शंकर सुद्धा खुश झाले आणि गुणनी तो कलिंग सुद्धा खुश झाला. तो म्हणला, मला तुमचा अखंड मित्र करून घ्या, मला तुम्ही स्वीकारा. भगवान शंकराला म्हटला की तुम्ही जसं पार्वती आईसाहेबाला अखंड सोबत घेतात तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा मला काय करा की अखंड मी तुमच्या सोबत राहिलो पाहिजे. तुम्ही माझा स्वीकार करा. मला तुम्ही तुमचा अखंड मित्र म्हणून स्वीकारा. मग त्याला वरदान दिलं आणि त्याचं नाव पडलं ते म्हणजे कुबेर. त्याचं नाव काय पडलं?
कुबेर. आणि मग तो कुबेर म्हटला की मग देवा तुम्ही माझ्या सोबत राहायला पाहिजेत, मग मी जिथं राहतो तिथं तुम्ही चला. भगवान शंकर म्हटले तू कुठं राहतोस? तो म्हणला मी कैलास पर्वताच्या पायथ्याला अलकापुरी नावाचं क्षेत्र आहे तिथे राहतो. मग भगवान शंकर आईसाहेबाला घेऊन कैलास पर्वतावर राहायला गेले. मग भगवान शंकर कैलास पर्वतावर राहायला का गेले असा प्रश्न विचारलेला होता. मग त्याचं उत्तर आपण या कथेमधून पाहितलेलं आहे.